नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ मी मध्ये संडे स्पेशल डिश म्हणून बनणार आहे पनीर टिक्का मसाला. पनीर टिक्का मसाला मी अशा प्रकारे बनवते. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे चिरून 1 वाटी कांदा घ्यायचा. त्यामध्ये 1 वाटी टमाटर चिरून घालायचे. त्यानंतर 1 चमचा अद्रक लसणाची पेस्ट घालायची. एका हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे. पाव चमचा जिरे घालायचे. हे सर्व घालून मिक्सरमध्ये याची एक पेस्ट बनवून घ्यायची. अशा प्रकारे पेस्ट तयार झाली. ती थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया. सुहाना पनीर टिक्का मसाला मिक्स घेतला आहे. ते 2 चमचा इतकं घेतला आहे. त्यामध्ये दूध घालून मिक्स करून घेते. सुहाना कंपनीचा पनीर टिक्का मसाला मिक्स खरंच छान आहे. याची टेस्ट तुम्ही एकदा मसाला मिक्स वापरून बघा. कढईमध्ये 2 चमचा इतकं मी तेल घेतलं आहे. ते गरम होऊन द्या. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिमला मिरच आणि कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेले ते आपल्याला यामध्ये हलकेसे फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्तीही फ्राय करायचे नाहीत. त्याचा कच्चापणा निघून जायला पाहिजे आणि क्रंचीपणा आहे असाच राहिला पाहिजे इतपत याला फ्राय करायचे आहे. आता हे माझं फ्राय झालं आहे तर ते मी थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याच कढईमध्ये मी थोडे तेल घालणार आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी बनवायची आहे. त्यामध्ये पाव चमचा इतके मी जिरे घालणार आहे. जिरे छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक तमालपत्र घालायचं आहे. तमालपत्रही छान भाजून घ्या थोडंसं. त्यानंतर मिक्सरला जी आपण पेस्ट केली होती ती घालायची. पेस्ट लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये पाव चमचा इतकं मी मीठ घालणार आहे. त्यामुळे आपल्या पेस्टला लवकर तेल सुटेल आणि पेस्ट लवकर भाजेल. तर मी अशा प्रकारे ही पेस्ट भाजून घेते. अशा प्रकारे पेस्ट भाजून झाले आहे. त्यामध्ये दुधावरची 2 ते 3 चमचे साय घालायचे आहे व पुन्हा परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा इतकी घालायची आहे. घरगुती मसाला चटणी 1 चमचा इतकी मी घातली आहे. पुन्हा एकदा परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्यामध्ये सुहाना पनीर टिक्का मसाला मिक्स जो आपण दुधामध्ये मिक्स केला होता तो ह्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा आणि शिमला मिरच्या पण तुपामध्ये फ्राय केली होती ती यामध्ये घालायची आहे. त्यानंतर आपल्याला पनीर घालायचे आहे. पनीर मी फ्राय केले नाही, असेच घातले आहे. मोठे याचे पीस केले नाहीत, छोटे छोटे पीस केलेले आहेत की मुलांना सहज खाता येतील असे. पनीर टिक्का मसालामध्ये मला जितकी ग्रेव्ही हवी आहे तितके पाणी मी ओतून घेते. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे. मीठ जास्ती घालायचं नाही कारण आपण ग्रेव्ही भाजताना त्यामध्ये मीठ घातलं होतं. त्यानंतर ह्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथीमुळे पनीर टिक्काची चव अप्रतिम लागते. पनीर टिक्का मसाला दिसायलाही जबरदस्त व चवीला तर अप्रतिम झाला आहे. 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवरती पनीर टिक्काला असंच शिजू द्या. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. तयार झाला आहे पनीर टिक्का मसाला सर्व करण्यासाठी. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.